देशात लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू असून राज्यात सोमवारी म्हणजेच 20 मे रोजी 5व्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे। 5व्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या। 5व्या टप्प्यात मुंबईतील 6 मतदारसंघांसह कल्याण, ठाणे, पालघर, भिवंडीसह एकूण 13 मतदारसंघात मतदान होणार आहे। या 13 मतदारसंघांमध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे, कपिल पाटील, पीयूष गोयल, उज्ज्वल निकम, अरविंद सावंत यांच्यासह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। प्रचाराच्या अखेरच्या दिवशी सर्व बडे नेते प्रचारात उतरले, त्यामुळे मतदान कोणाच्या पारड्यात मतांचं दान पडणार हे त्या 4 जूनला स्पष्ट होणार आहे। आणि या टप्प्यासोबतच महाराष्ट्रातलं लोकसभेचं मतदान हे पूर्ण होणार आहे। 48 पैकी 48 लोकसभा मतदारसंघात मतदान संपलेलं असेल, त्यामुळे सगळ्यांची उत्सुकता असेल 48 पैकी महायुतीला किती आणि महाविकास आघाडीला किती। राज्यात शेवटच्या टप्प्यातील मतदान होणाऱ्या मतदारसंघांमध्ये सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी प्रचाराचा अक्षरशः धुरळा उडवून दिला। उद्धव ठाकरेंनी मुंबईत ठिकठिकाणी प्रचार सभा घेतल्या। यात त्यांनी भाजपसह महायुतीवर टीकेचे बाण सोडले। भाजप पुन्हा सत्तेत आल्यास संघाला उद्या हे नकली संघ म्हणतील असा घणाघाती आरोप उद्धव ठाकरेंनी केला। आरएसएसच्या कार्यकर्त्यांना सांगतोय की हे पुन्हा सत्तेवर आले तर आमच्यापेक्षा धोका तुम्हाला आहे, कारण हे आरएसएस वरती बंदी आणतील। जे शिवसेनेला नकली सेना म्हणतात ते संघाला सुद्धा नकली संघ म्हणतील। त्याच वेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी मनसेवरही निशाणा साधला। सुपारीवाज अनेक आहेत, काल सुद्धा सगळे सुपारीवाले तिकडे शिवाजी पार्क वरती जमले होते। इधर से उधर से सगळे गोळा केले होते, सगळे किरायेचे, सगळे म्हणजे सुपारीवालेच। मुंबईची लूट करणाऱ्यांना धडा शिकवणारच असा निर्धार उद्धव ठाकरेंनी केला। ज्याने आमचे गद्दार सुद्धा सुरतला नेले होते, ते आता माझ्या मुंबईचं आणि महाराष्ट्राचं वैभव लुटून लुटून जे गुजरातला नेत आहेत, त्या लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय। होय, मी म्हणतोय गाडायचंय। मुंबादेवीचं दर्शन घेऊन उद्धव ठाकरेंनी प्रचाराचा समारोप केला। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी ठिकठिकाणी जाहीर सभा घेत पुन्हा एकदा विरोधकांवर निशाणा साधला। विरोधकांची शिवसेना नाही तर शिव्यासेना आहे असं म्हणत त्यांनी ठाकरेंवर जोरदार तोफ डागली। उद्धव ठाकरेंचा पक्ष हा शिवसेना नाही तर शिवसेना आहे असं म्हणत त्यांनी ठाकरेंवर तोफ डागली आहे। शिव्यांपासून सुरुवात करतात आणि शिव्यांपर्यंत संपवतात। आणि म्हणूनच काल मुख्यमंत्री महोदय देखील म्हणाले की आमची शिवसेना आणि त्यांची शिवसेना आहे। नकली शिवसेना म्हणत फडणवीसांनी ठाकरेंच्या पक्षाला डिवचलंय। मोदी साहेबांनी नकली शिवसेना म्हटल्यानंतर उद्धवजींना मिरची झोंबली, पण माझं त्यांना म्हटलं आहे तुमचं वागणंच असं आहे, त्यामुळे आम्हाला बोलावंच लागेल। तुमको मिरची लगी तो मैं क्या करू। त्याच वेळी बोलताना फडणवीसांनी उद्धव ठाकरेंच्या पक्षावर प्रश्नांच्या फैरी झाडल्या। ज्या शिवसेनेच्या किंवा ज्या पक्षाच्या प्रचारामध्ये केवळ आणि केवळ वोट जिहादची मागणी करावी लागते, ती बाळासाहेबांची शिवसेना असू शकते का? निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात ठाकरेंचा पक्ष आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्याचं पाहायला मिळालं। भाजपाची मातृ संघटना म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे पाहिलं जातं। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून तयार झालेले अनेक स्वयंसेवक नंतर भाजपमधून राजकारणात सक्रिय झाले। खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा संघाचे प्रचारक होते। बदलता काळ, वेळ यानुसार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपमध्ये बरेच बदल झाले। या पार्श्वभूमीवर संघाशी असलेल्या नात्यावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी महत्त्वाचं भाष्य केलंय। एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणतात, सुरुवातीच्या काळात आम्ही अक्षम असू, थोडे कमी पडत असू, तेव्हा आम्हाला आरएसएसची गरज पडत होती। आज आम्ही मोठे झाले असून सक्षम आहोत, त्यामुळे भाजपा स्वतःचा कार्यभार स्वतः सांभाळतं। भाजपला आता संघाच्या पाठिंब्याची गरज पडत नाही का असं विचारलं असता नड्डा म्हणाले, भाजपची आता वाढ झाली आहे। प्रत्येकाला ज्याची त्याची कर्तव्य आणि भूमिका आहे। आरएसएस ही एक सांस्कृतिक आणि सामाजिक संघटना आहे, आम्ही राजकीय संघटना आहोत। मुलाखतीमध्ये नड्डा यांच्या या वक्तव्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या असून तर्कवितर्कांना उधाण आलंय।
भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचं आपापसात नेमकं नातं कसं आहे याबद्दल अनेकदा चर्चा होताना दिसून येते. राजकीय वर्तुळात या संदर्भात अनेक दावे केले जातात. आता या संबंधांबद्दल भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांनी केलेल्या विधानानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. सुरुवातीला सक्षम नव्हतो तेव्हा RSSची गरज लागायची, मात्र आता भाजप सक्षम झाल्यानं आमचा पक्ष आम्ही चालवतो असं विधान नड्डा यांनी एका मुलाखतीत केलं. नड्डा यांच्या या विधानावरून उद्धव ठाकरेंनी भाजपला डिवचलंय. आम्हाला हे नकली सेना म्हणतात, उद्या RSS ला सुद्धा हे नकली संघ म्हणतील. और मुझे तो अभी RSS को खतरा महसूस हो रहा है मुझे, क्योंकि RSS को वो उसके ऊपर वो बंदी लगाएंगे. JP नड्डाच्या ह्याच्यावरनं सरळ दिसतंय की भारतीय जनता पक्षाला आता RSS नको आहे. विचार परिवार हा आमचा अत्यंत आत्म्यासारखा आहे आणि विचार परिवाराचं मोठं योगदान आमच्या सर्वांच्या विजयामध्ये आहे. कुठलंही क्षेत्र जे संघाच्या प्रेरणेने निर्माण झालं असेल त्यांनी पूर्णपणे स्वतःच्या भरोशावर उभं राहिलं पाहिजे. नड्डा यांनी भाजप आणि संघाच्या कार्यपद्धतीतला फरक अधोरेखित केला की संघ भाजपमध्ये सगळं काही आलबेल नाही, याबद्दल उलटसुलट चर्चा रंगल्यात. राज्यात लोकसभा निवडणुकांच्या शेवटच्या टप्प्याच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या. अखेरच्या दिवशी महायुती आणि इंडिया आघाडीनं जोरदार प्रचार केला. इंडिया आघाडीनं पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली. मुंबईतल्या BKC मैदानावरील परिवर्तन सभेतून इंडिया आघाडीनं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. त्यानंतर शनिवारी सकाळी इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील गोष्टींचा उल्लेख केला, तर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. गठबंधन की सरकार आएगी तो GST को बदलकर एक सरल सिंगल रेट वाला GST सबके लिए लागू किया जाएगा. 4 जूनला आपल्या देशातला जुमला पर्व संपत आहे. आजची दिनाची सुरुवात येत्या 4 जून पासून होईल, कारण इंडिया आघाडीचं सरकार या देशामध्ये येते. पहिल्या प्रधानमंत्री आहेत की या संबंधीचं तास सगळं दाखवत नाही आणि सामाजिक धार्मिक भाषिक ऐक्याला प्रोत्साहन देत नाही. महाराष्ट्रात इंडिया आघाडी मोठा विजय मिळवेल असा आशावाद या नेत्यांनी व्यक्त केला. देशात 5व्या आणि राज्यातील अखेरच्या टप्प्यासाठी निवडणुकांचा प्रचार संपला. अखेरच्या क्षणापर्यंत सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचार करत मतदारांना साथ घातली आहे. अनेक मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांना घेरण्याचा प्रयत्न केला. लोकसभा निवडणुकांच्या प्रचारात सर्वाधिक चर्चेत आलेला मुद्दा म्हणजे अयोध्येतील राम मंदिर. अयोध्येतील राम मंदिराचं श्रेय पंतप्रधान मोदींना देत भाजप मतदारांना साथ घालताय. त्याचवेळी पंतप्रधान मोदींसह भाजपचे नेते राम मंदिरावरून विरोधकांवर निशाणा साधतायत. इंडिया आघाडी सत्तेत आल्यास राम मंदिरावर बुलडोजर चालवतील अशी टीका पंतप्रधान मोदींनी केली. या टीकेला उद्धव ठाकरेंनी जोरदार उत्तर दिलंय. सपा कांग्रेस वाले सरकार में आए तो रामलला को फिर से टेंट में भेजेंगे और मंदिर पर बुलडोजर चलवा देंगे. हमारी सरकार राम मंदिर का काम पूरा करेगी. जो उन्होंने आधा अधूरा किया है वो तो पूरा करेगी. जनता में एक भ्रम पैदा करने के लिए और जनता में एक रोष पैदा करके इंस्टिगेट करने का इलेक्शन कमीशन उनके ऊपर एक्शन लेना चाहिए. राम मंदिरावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार घमासान रंगल्याचं पाहायला मिळतंय. मतदानापूर्वीच मतदारांच्या बोटाला शाई लावण्याचा प्रकार केला जात असल्याचा खळबळजनक आरोप उद्धव ठाकरेंनी केला. या विरोधात जाणारी मतं रोखण्यासाठी विरोधकांकडून ही राजकीय खेळी खेळली जात असल्याचा दावा ठाकरेंनी केला. टप्प्यातील मतदानापूर्वी आरोपांची राळ उठली आहे. उद्धव ठाकरेंनी महायुतीवर केलेल्या गंभीर आरोपांनी राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. मतदानापूर्वी मतदारांच्या बोटाला शाई लावली जात असल्याचा दावा ठाकरेंनी केलाय. महायुतीनं ठाकरेंचा दावा फेटाळून लावलाय. ज्या वस्त्यांमधनं मतदान होण्याची शक्यता भाजपला कमी वाटते तिथल्या काही लोकांना आधीच ते बोटाला शाई लावतायत. एक एक चुनाव क्षेत्र में 25-25 करोड़ रुपया जाने की खबर मेरे पास है और वो भी पुलिस सिक्युरिटी. हे प्रकार कदाचित त्यांच्याकडून केले जात असतील. तुम्ही जुन्या इलेक्शन विसरला का? आपल्याला जे मतदान करणार नाहीत त्यांना मतकेंद्रापर्यंत जायलाच द्यायचं नाही. या टॅक्टिक्स कोणाच्या होत्या? आमच्या होत्या का?
गेल्या महिन्यात यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात हा प्रकार समोर आला होता। त्या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती। आता तोच मुद्दा पुढे करत उद्धव ठाकरेंनी विरोधकांना घेरण्याचा प्रयत्न केलाय। शुक्रवारी मुंबईत महायुती आणि महाविकास आघाडीत सभा संग्राम सुरू होता। या सभांमध्ये दिग्गज नेत्यांची भाषणं, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या। तर त्याचवेळी उत्तर पूर्व मुंबईत मतदारसंघात राजकीय राडा पाहायला मिळाला। कोटेचा यांच्या कार्यालयाजवळ पैसे वाटप सुरू होतं असा आरोप ठाकरे गटाने केला। आक्रमक झालेल्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांसमोर त्याचवेळी भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले। त्यावरून दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी, धक्काबुक्की झाली। पोलिसांनी कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला। दरम्यान कोटेचा यांच्या कार्यालयात जाऊन मुख्यमंत्री फडणवीसांनी घटनेचा आढावा घेतला। या घटनेवरून मिहीर कोटेचा आणि संजय दिना पाटील यांच्यात जुंपली आहे। आम्ही शिवाजी पार्कसाठी निघाल्यानंतर त्यांचे गुंड तत्वांनी माझा बॅकअप ऑफिसवरती भ्याड हल्ला केलेला आहे। लोक येतात, 25-50चे ग्रुप येतात, त्यांना पैसे देऊन जातात आहे। तर त्यांनी आमच्या जे व्यक्ती तिकडे होते त्यांनी इलेक्शन कमिशनला कळवलं, पोलिसांना कळवलं। मुलुंडचा राडा महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना भोवलाय। सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी 25 ते 30 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला, तर 5 जणांना अटक करण्यात आली आहे। मुंबईतील मुलुंडमध्ये ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला। भाजप उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयातून पैसे वाटप सुरू होतं असा आरोप ठाकरे गटाने केला। यावेळी कोटेचा यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली। मुलुंडमधील या राड्यानंतर राजकारण तापलंय। भाजप आणि ठाकरे गटाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू झाले। राड्यावरून उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री फडणवीसांना लक्ष्य केलंय। काय ते आता शब्दवाणी फडणवीस मला बोलावंच लागेल, तुमको मिरची लगी तुम्ही क्या करू। या राड्याचा उल्लेख करत ठाकरेंनी पोलिसांना इशारा दिलाय। मला त्या पोलिसांची नावं पाहिजे। लोकशाही समोर आणि जनतेसमोर तुमची मस्ती आम्ही खपून घेणार नाही। भरट पोलिसांनी हात उगारलेला आहे, त्या हाताचं काय करायचं हे उद्या सरकार आल्यानंतर मी बघून घेतो। जेव्हा माणसं हरतात तेव्हा हार दिसतं, तेव्हा मनुष्य वैतागलेल्या परिस्थितीमध्ये अनेक गोष्टी करत राहतात। मुलुंडच्या राड्यावरून भाजप आणि ठाकरे गटात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्या असून राजकारण पेटण्याची चिन्ह आहेत। मुंबईत शुक्रवारी प्रचाराचा ब्लॉकबस्टर डे पाहायला मिळाला। मुंबईत टीम एनडीए विरुद्ध टीम इंडिया असा सभांचा संग्राम रंगला। मुंबईतल्या शिवाजी पार्कवर महायुतीची मोठी सभा पार पडली। पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत महायुतीनं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। महायुतीच्या सभेच्या निमित्तानं पंतप्रधान मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एका मंचावर आले। या सभेत राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींच्या विजयासाठी जोरदार बॅटिंग केली। नेहरू नंतर मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनतील अशी आशा व्यक्त करताना राज यांनी मोदींकडे 7 मागण्या केल्या। त्यावरून उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंवर खोचक टीका केली आहे। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, मराठा साम्राज्याचा इतिहास हा शालेय शिक्षणामध्ये मुलांना लहानपणापासून शिकवला जावा। मोदींनी सुद्धा त्यांच्याकडे लक्ष नाही दिलं, त्यांच्या मागण्यांकडे लक्ष नाही दिलं, तर मी का देऊ। प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राज ठाकरे महायुतीसाठी स्वतः मैदानात उतरले। त्यावरून खासदार संजय राऊतांनी त्यांच्यावर निशाणा साधला। आता मोदींच्या शाखा, संघाच्या शाखा त्यांच्या शाखा ते मोदींच्या चरणी विलीन झाले, महाराष्ट्र द्रोह्यांच्या चरणी विलीन झाले। राज ठाकरेंनी महायुतीला दिलेल्या पाठिंब्यावरून आगामी काळात ठाकरे विरुद्ध ठाकरे संघर्ष रंगण्याची चिन्ह आहेत। राज्यातील निवडणूक अनेक गौप्यस्फोट आणि दाव्यांनी गाजली। अशात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी मोठा दावा केला। निवडणुकीनं तर राज आणि उद्धव ठाकरे दोन्ही ठाकरे बंधू भाजपसोबत असतील असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय। प्रकाश आंबेडकरांनी नाशिकमध्ये बोलताना भाजपचा उल्लेख करत ठाकरे बंधूंना घेरलंय। नरेंद्र मोदी आणि बीजेपी यांनी दोन्ही भावांमध्ये एक रेस लावलेली आहे आणि ती म्हणजे लॉयल्टीची रेस लावलेली आहे। लोकसभा निवडणुकीच्या राजकीय परिस्थितीवर प्रकाश आंबेडकरांनी भाष्य केलंय। या लोकसभेच्या नंतर हे दोघंही भारतीय जनता पक्षाबरोबर असतील याच्याबद्दल आमच्या मनामध्ये पूर्णपणे निश्चित आहोत। प्रकाश आंबेडकरांनी निवडणुकीनंतर शिंदेंच्या शिवसेनेबाबत मोठं विधान केलंय। उद्या कोणीही एकनाथ शिंदेकडे जी शिवसेना आहे, राज ठाकरे त्याचे सर्व प्रमुख झाले, त्या पदावरती राज ठाकरे बसले तर आश्चर्य मानू नये। ठाकरेंच्या पक्षाकडून केवळ भाजपवर टीकेचा देखावा केला जात असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केलाय।
राज्यासह मुंबईत होणाऱ्या 5व्या टप्प्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी झंझावाती प्रचार सुरू केला। प्रचाराच्या शेवटच्या दिवसात महायुतीनं सर्व शक्ती पणाला लावल्याचं दिसून आलं। शुक्रवारी मुंबईत पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत शिवाजी पार्कवर सभा पार पडली। आदल्या दिवशीही पंतप्रधान मोदी मुंबईत होते। मुंबईतल्या घाटकोपरमध्ये पंतप्रधान मोदींचा रोड शो आयोजित करण्यात आला होता। घाटकोपरमध्ये 2.5 किलोमीटरच्या रोड शो मधून महायुतीनं शक्ती प्रदर्शन केलं। मात्र याच रोड शोवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केला। मुंबई महानगरपालिकेनं रोड शोसाठी तब्बल 3.5 कोटी रुपये खर्च केले असून हा आचारसंहितेचा भंग असल्याचा आरोप राऊतांनी केला। मोदींच्या रोड शोला जो खर्च झाला, मुंबई महानगरपालिकेनं 3,56,00,000 रुपयाचं ओझं वाहिलेलं आहे। हा आचारसंहितेचा भंग आहे आणि त्याबद्दल पक्षाचे नेते नरेंद्र मोदी यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा। ज्यावेळेला राष्ट्राचा प्रमुख आपल्या शहरामध्ये येतो त्याला सुरक्षेची जबाबदारी ही सुद्धा त्या राज्यावर असते। आज त्यांचा जीव बहुमोल आहे। ज्या घाटकोपरमध्ये होर्डिंग दुर्घटना झाली तिथंच रोड शो झाल्यानं विरोधक आक्रमक झाले। आता रोड शोच्या खर्चावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलंय। नाशिक लोकसभा मतदारसंघात चुरशीची लढत रंगतीये। महायुतीकडून हेमंत गोडसे, महाविकास आघाडीकडून राजाभाऊ वाजे रिंगणात आहे। मात्र अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरत महायुतीची डोकेदुखी वाढवली। प्रचाराच्या शेवटच्या दिवशी नाशिकमधील तिन्ही उमेदवारांनी जोरदार प्रचार केला। अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांच्याकडून शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। नाशिकच्या गंगा घाटावरून शांतिगिरी महाराजांच्या रॅलीला सुरुवात झाली। शांतिगिरी महाराजांची रॅली हेमंत गोडसे यांच्या कार्यालयासमोरून जात असताना महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसेंच्या प्रचार रॅलीत वापरल्या जाणारे वाहन दिसलं। या वाहनावर पंतप्रधान मोदींचा कटआउट होता। यावेळी शांतिगिरी महाराजांनी पंतप्रधान मोदींच्या कटआउटला पुष्पहार अर्पण करून पुष्पवृष्टी केली। शांतिगिरी महाराजांच्या मोदी प्रेमानं सगळेच अचंबित झाले। या कृतीची सध्या नाशिकमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे। भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांचा पाठिंबा असल्याचा दावा शांतिगिरी महाराजांनी केला। त्यात शांतिगिरी महाराजांनी मोदींच्या कटआउटला पुष्पहार घातल्यानं नाशिकमध्ये भाजपचा पाठिंबा कुणाला याबद्दल राजकीय चर्चांना उधाण आलंय। महाराष्ट्रातील 5व्या टप्प्यात होणाऱ्या मतदानाच्या प्रचारातील तोफा आज थंडावल्या। नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघात प्रचाराच्या अखेरच्या दिवशी दिग्गज नेत्यांच्या सभा, रोड शो आणि ठाकरेंची सेना विरुद्ध शिंदेंची शिवसेना यांच्यातल्या राड्यानं शेवट झाला। आता येत्या 20 तारखेला मतदान होणार असलं तरी ते शांततेत पार पडणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघात प्रचाराच्या शेवटच्या दिवशी महायुती आणि मवियाच्या नेत्यांच्या सभा आणि रोड शो पार पडले। नाशिकच्या भगूर शहरात मवियाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचार रॅली दरम्यान शिवसेना आणि ठाकरेंच्या पक्षाचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं। ठाकरेंच्या पक्षाची रॅली शिंदेंच्या शिवसेनेचे संपर्क प्रमुख विजय करंजकर यांच्या घरासमोर येताच दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना वेळीच रोखून धरल्यानं वादावादीचा प्रसंग टळला। नाशिकमध्ये मविया आणि महायुतीसह अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज रिंगणात आहेत। नाशिककरांचा कौल कुणाला मिळतो याचा फैसला 4 जूनला होणार आहे। रविवारी मातृदिनी छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं गारखेडा इथं अवैध गर्भपात करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला। या प्रकरणी इंजिनिअरिंगच्या तरुणीसह तिच्या आईला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। यावेळी लाखोंची रोकड आणि सोनोग्राफीचं साहित्य जप्त करण्यात आलं। आता याच प्रकरणात आणखी एक मोठा खुलासा झाला असून आतापर्यंत 15 ते 16 जणांना ताब्यात घेण्यात आलंय। या अवैध गर्भपात प्रकरणाचे धागेदोरे सिल्लोडपर्यंत आयुर्वेदिक डॉक्टर रोशन ढाकरेपर्यंत पोहोचलेत। गारखेड्यातील देवगिरी अपार्टमेंटमध्ये गर्भलिंग निदान करण्यात येत असे। त्यानंतर थेट सिल्लोडमधल्या श्री हॉस्पिटलमध्ये शेकडो कळ्या गर्भात खुडल्याची धक्कादायक माहिती समोर आली। गर्भपात केलेले सगळे मृत अर्भक आसपासच्या शेतात पुरले जायचे। विशेष म्हणजे बाहेरून आलेल्या महिलांना गर्भपात करायचा असेल तर बचत गट मीटिंगसाठी आले असा गर्भपातासाठी ठरलेला कोडवड असायचा, असंही चौकशीत समोर आलंय। ही जिल्ह्यातली सगळ्यात मोठी कारवाई आहे। आतापर्यंत जिल्ह्यात या प्रकरणात 15 ते 16 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतला असून या प्रकरणाची सखोल चौकशी पोलीस करतायत। पुण्यात काही दिवसांपूर्वी कोयता गँगची दहशत होती। कोयते मिरवत गावगुंडांकडून तोडफोडीच्या अनेक घटना घडल्या होत्या। अशातच पुण्यात दिवसाढवळ्या एक खळबळजनक दरोड्याची घटना घडली आहे।
पुण्यातल्या वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सोन्याच्या दुकानावर दरोड्याची घटना घडली आहे। तोंडावर मास्क घातलेल्या 5 ते 7 आरोपींनी पुण्यातल्या मोहम्मदवाडी रोड वारकरी मळा इथल्या ज्वेलर्सवर दरोडा टाकला। या आरोपींनी 300 ते 400 ग्राम सोनं चोरून नेलं। आरोपी मोटारसायकलवरून पसार झाले। या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केलाय। पंढरीच्या विठ्ठलाच्या भाविकांसाठी एक खुश खबर आहे। विठ्ठल मंदिराच्या संवर्धनाचं काम सुरू असल्यानं गेल्या अनेक दिवसांपासून भाविकांना विठ्ठलाचं केवळ मुखदर्शन घेता येत होतं। आता येत्या 2 जून पासून विठ्ठल रुक्मिणीचं पदस्पर्श दर्शन घेता येणार। सावळ्या विठुरायाच्या पदस्पर्श दर्शनाची भाविकांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे। विठ्ठल मंदिराच्या संवर्धन आणि सुशोभीकरणाचं काम सध्या वेगानं सुरू आहे। त्यामुळे गेल्या 15 मार्च पासून विठ्ठल रुक्मिणीचं पदस्पर्श दर्शन बंद आहे। सध्या दिवसातील केवळ 5 तास भाविकांना मुखदर्शन घेता येत आहे। आता मंदिराच्या संवर्धन आणि सुशोभीकरणाचं काम अंतिम टप्प्यात आलंय। त्यामुळे येत्या 2 जून पासून विठ्ठल रुक्मिणीचं पदस्पर्श दर्शन सुरू करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतलाय। येत्या 2 जून रोजी आपण मंदिर पूर्ववत पदस्पर्श दर्शनाने चालू करणार आहोत। विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या निर्णयानं भाविकांना येत्या 2 जून पासून सावळ्या विठुरायाचं पदस्पर्श दर्शनाचा आनंद घेता येणार आहे। या सगळ्या बातम्यांसोबत 100% बातम्या या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।